जयंत पाटलाबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेले की ते जास्त काळ त्या राहण्याच्या मनस्थितीत नाहीये. तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल. जाहीरनाम्यामध्ये ज्या दोन गोष्टी सांगितल्या की तुम्ही लाडकी बहीण योजनेला 2100 रुपये देणार आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी, याचे उत्तर तुम्ही आता राज्याला दिले पाहिजे असं संजय राऊत म्हणतात. अहो, सरकार येऊन 4 महिने झाले. तुम्ही सरकारमध्ये होते तेव्हा काय दिवे लावले? तुमच्या जाहीरनाम्यामध्ये नव्हतं का? मग तुम्ही 2.5 वर्षात काय केलंय? घरात बसून सरकार चालवलं ना. 4 महिन्याचं सरकार. आताशी पहिलं अधिवेशन सुरू झालंय. योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं हे सरकारची भूमिका राहिलेली आहे. म्हणून या सर्व बाबीवर सुद्धा योग्य तो निर्णय होईल याच्याबद्दल निश्चिंत राहिलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेवर काय यांचं मत आहे? सरकार कर्ज काढतंय, कुणाला देत आहे? मग तुम्ही सांगा ना एकदा की आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध आहे, ती तुम्ही योजना बंद करावी. एकीकडे योजना चालू ठेवावी यासाठी आग्रही आहे, एकीकडे कर्ज काढलंय म्हणून स्वतः सरकार कर्जाच्या खाईमध्ये चाललं म्हणून सांगतायत. दुपट्टी भूमिका जी घेत आहेत ही वारंवार ते घेत आलेली. या महाविकास आघाडीच्या लोकांनी एकदा स्पष्टपणे सांगावं की सरकारने लाडकी बहीण योजना बंद करावी. बघा त्याचा परिणाम काय होतो. म्हणून या सरकारने आता जे पैसे देत आहेत ती योजना कायमस्वरूपी चालू राहील. लाडकी योजना बंद होणार नाही. सरकारवर जरी कर्जाचा डोंगर थोडासा वाढत असला तरी त्याच्यावरच्या उपाययोजना हे सरकार शोधतंय आणि त्या पद्धतीने सरकार सुद्धा आणखीन इन्कमिंग कसं होईल, आपला आर्थिक जो बोजा आहे तो कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सर्वांनी सुरू केलेला आनंदाचा शिधा या योजनेसाठी निधीचा काहीच तरतूद झाली नाही, त्यामुळे ते पण बंद होणार का? नाही, तसं बंद होण्याचा तर मार्ग नाहीच आहे. परंतु या पूर्ण मागण्यामध्ये आता सोमवारच्या अधिवेशनामध्ये याच्यावर निर्णय निश्चित होईल. एकीकडे एकनाथ शिंदे असं म्हणतात की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, तर दुसरीकडे रामदास कदम असं म्हणतात की 10 योजना चालू होतात तरी योजना बंद केली. एकनाथ शिंदे साहेबांनी जी योजना चालू केलेली आहे ती कायम चालू राहील. कदमाने जे काही स्टेटमेंट केले की 10 योजना त्याच्या अनुषंगाने चालू करता आल्या असत्या, हे बरोबर आहे. परंतु 10 योजनेच्या बरोबरीचा फायदा या सरकारला सुद्धा एका लाडक्या बहीण योजनेमुळे झालेला हे विसरता कामा नये. म्हणून ही जी काही सत्तांतर झालेले किंवा ही सत्ता ज्या पद्धतीने बहुमतात आलेली त्याचं कारण सुद्धा लाडकी बहीण योजना हे विरोधक सुद्धा मान्य करतात. म्हणून आम्ही या योजनेला कुठेही खंड पडू देणार नाही, बंद होऊ देणार नाही. नगरविकास विभागाच्या 10,000 कोटीच्या निधीला कात्री लावण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक आमदार नाराजी हळूहळू करतात. काही योजना या निश्चित आम्ही मान्य करतो की सरकारचा असलेला बोजा हा जर कमी करायचा असेल तर काही योजनेला कात्री ही थोड्या बहुत प्रमाणात लावली गेलेली आहे, हे नाकारता येत नाही. परंतु जशी परिस्थिती सुधारेल त्या टायमाला या सर्व निधी पुन्हा त्यांच्याकडे वर्ग करण्यात येतील. जयंत पाटील लवकरच वेगळा निर्णय घेतील असं अमोल बिटकरी म्हटले. जयंत पाटलाबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेले की ते जास्त काळ त्या राहण्याच्या मनस्थितीत नाहीये. तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल. जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील. सरकारमध्येच नेते मुनगंटीवार असं म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का गावात डेअरिंग करा? डेअरिंग जरूर करू. सुधीर भाऊ सारखे नेते बरोबर असले तर डेअरिंग करायला काही हरकत नाही. ते अर्थमंत्री राहिलेले आहेत, त्यांनी सुद्धा अनेक अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. त्यांना परिस्थितीची जाण आहे, कोणत्या वेळेला निर्णय घ्यायचा आहे याची सुद्धा जाण त्यांना आहे. म्हणून आम्ही सुद्धा योग्य वेळेला तो निर्णय घेऊ.